Hello friends, in this video I am going to teach you right angle. What is the right angle? One fourth of one fully or one complete rotation in both direction are called right angle. Okay. For example, this is a circle here. This is a chapati. This is a chapati. पोळी म्हणतो आपण. त्याचे मी 4 भाग केले. 1 2 3 4. एक पोळी आहे, त्याचे मी 4 भाग केले. बघा, लेट इज कॉलायचं. मग आता तो काय बनेल? 1/4. 1 पोळी त्याचे मी 4 भाग केले, तो बनणार या ठिकाणी 1/4. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बघा, पोळीचा हा पहिला भाग, पोळीचा हा पहिला भाग 1/4 मध्ये, मध्ये. पोळीचा हा दुसरा भाग कुठे? 1/4 मध्ये. तो असा येईल बघा, पोळीचा पहिला भाग, पोळीचा दुसरा भाग, बरोबर. पोळीचा तिसरा भाग बघा, असा येईल तो. पोळी चौथा भाग कुठे? 1/4 मध्ये. त्याला म्हणतो आपण चतकोर. बरोबर आहे. राईट हिअर. मग त्याला म्हणायचं काय? 1/4. मग आपलं दिसतंय हा एल, दिसतं आपल्याला या ठिकाणी हा एल. दिसतंय का? एल शेप म्हणजे काय? राईट अँगल. एल शेप म्हणजे काय? राईट अँगल. बघा, असा एल शेप येतो म्हणजे काय? राईट अँगल. तिचं मेजर असणार 90. The measure of this angle is 90 degree. राईट. तर बघा या ठिकाणी the measure of this angle is 90 degree. बरं गेला बॉक्स. बरोबर आहे. ओके. फॉर एक्झाम्पल आता बघा, एक्झाम्पल फिगर, नॉट एक्झाम्पल, ओनली फिगर हिअर. बघा मग आता, दिस इज द फर्स्ट रे, दिस इज द सेकंड रे, दिस इज द थर्ड रे, दिस इज द फोर्थ रे. 1/4. ओके. एक फिगर 4 भाग. बरोबर. नाव द्या. ओ द्यायला ए बी सी डी. ओके. बघा त्या ठिकाणी आता
हा जो टाईप आहे हा असणार आहे डायरेक्टेड अँगलचा टाइप्स. राईट अँगल इज टाइप्स ऑफ डायरेक्टेड अँगल, म्हणून त्याला असणार बोथ डायरेक्शन. बरोबर आहे. कशामुळे? डायरेक्टेड अँगलमुळे त्याला असणार बोथ डायरेक्शन. कोणला? राईट अँगलला. ते कोणतं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, तर बघा त्या ठिकाणी आता रे ओ ए, रे ओ बी, रे ओ सी, रे ओ डी, त्यामध्ये आता इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये बघा रे ओ ए, रे ओ सी इज इनिशियल आर्म and ray OB, ray OD is the terminal arm in a anti-clockwise direction, my dear friend. Okay, but clockwise मध्ये ते असणार, ते बदलणार काय? इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म. क्लॉकवाईज मध्ये सेम नसणार. बरोबर आहे. बघा त्या ठिकाणी आता हा असणार आहे ओ ए, रे ओ सी, दॅट इज कॉल्ड एज इनिशियल आर्म. तर बघा आता मी त्याला फिरवतोय इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. त्यामध्ये असणार आता बघा मेजर ऑफ अँगल. आता तो असा फिरतोय ना, तो कसा फिरतोय? तो असा फिरतोय. बनणार तो मेजर ऑफ अँगल ए ओ बी इक्वल टू 90 डिग्री. राईट. तर बघा त्या ठिकाणी त्यानंतर आता ही फिगर अशी बनली, इथं ओ, इथं ए, इकडे ती फिगर अशी बनली. म्हणून आला ए ओ म्हणजे मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल. आता बघा हा जो असणार आहे तो असणार आहे डायरेक्टेड अँगलचा टाइप्स. मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल ए ओ बी इक्वल टू 90 डिग्री. म्हणून मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज 90 डिग्री. कारण तो दोघी डायरेक्शनने फिरतोय, म्हणून तो असणार डायरेक्टेड अँगल, त्यामुळे. ओके, नेक्स्ट असणार आता बघा तो जर असा फिरत असेल ना क्लॉकवाईज डायरेक्शनने, क्लॉकवाईज डायरेक्शन माहिती ना मला, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, अँटी क्लॉकवाईज राईट टू लेफ्ट, क्लॉकवाईज लेफ्ट टू राईट. तर बघा हा फिरतोय लेफ्ट टू राईट मध्ये. यामध्ये असा बनणार इनिशियल आर, तो काय बनणार ओडी, आणि ओ इज टर्मिनल आर. तर बघा फिगर हे रफ करतो मी. इकडे असणार आता काय ओ डी ए ओ. बघा या ठिकाणी रे ओ डी, रे ओ ए. मग रे ओ डी इज इनिशियल आर्म, रे ओ ए इज टर्मिनल आर्म. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी तो असं फिरतोय लेफ्ट टू राईट क्लॉकवाईज डायरेक्शनने. मग बनणार आता या ठिकाणी बघा मेजर ऑफ डी ओ ए दॅट इज कॉल्ड -90 डिग्री. मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल डी ओ ए इक्वल टू -90 डिग्री. डायरेक्टेड अँगल कारण की बोथ
डायरेक्शनने फिरतोय. मग मेजर ऑफ डायरेक्ट अँगल AOB इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन and measure of angle DOA is a clockwise direction. मग क्लॉकवाईज मध्ये तू बनणार अँगल निगेटिव्ह, उलट फिरतोय. बरोबर आहे, करते हे. तर असं असतं या ठिकाणी, काय राईट अँगलचं. मग बघा हा काय 1/4 आहे, तो 1 फुल्ली आपण 4 तुकडे केले या ठिकाणी. हा बनणार 90 डिग्रीचा, 90 डिग्रीचा, 90 डिग्रीचा, 90 डिग्रीचा. तरी सम केले ते येते किती, 60 डिग्री. म्हणजे बनला हा काय 1 फुल्ली 1 कम्प्लीट रोटेशन. बोथ डायरेक्शन का आला, डायरेक्ट अँगल मुळे. राईट अँगल इज अ डायरेक्टेड अँगल, म्हणून तो आला बोथ डायरेक्शन. त्याला मी अँटी क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज डायरेक्शन दिला, मी या ठिकाणी फिरवलं. ओके, थँक्यू.